आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेची चौकशी करा. सुशांत पाटील. नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेची शासनाने चौकशी करावी अशी मागणी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केली आहे. याबाबत सुशांत पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे तो तपशील पाहू. वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त श्री अनिल कुमार पवार यांच्या कार्यावर भरपूर तक्रारी आहेत आणि काही आमच्या वसई विरार शहर महानगरपालिकेत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी. असं एक गोष्ट बघा की वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त जेव्हा बसल्यापासून तेव्हा तिकडे बॉडी कुठलीही सद्यस्थितीत नाही लोकप्रतिनिधींची, म्हणून कुठल्याही प्रकारचा अंकुश या वसई विरार शहर महानगरपालिकेवरच नाही आहे. मुळात म्हणजे श्री अनिल कुमार पवार हे IAS आहेत आणि कायद्याप्रमाणे या अधिकाऱ्यांनी त्यांची मालमत्ता जाहीर करणे बंधनकारक असतं. तर असे भरपूर म्हणजे अजून आरोप करण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला वस्तुस्थिती जी आहे, जे आपण कायदेशीर आहे त्याच्यावरच आपण येऊया. खरं म्हणजे अनिल कुमार पवार हे आयुक्त यांच्या मालमत्तेचा तपशील मी संबंधित प्रशासनाकडून मिळवला आहे. त्या मालमत्तेच्या तपशीलमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की ह्यांच्या 3 ते 5 प्रॉपर्टी आहेत. एक प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतलेली आहे नाशिक जिल्हा सटाणा याच्यातली आणि खामटेतली ॲग्रिकल्चर लँड आहे. ती ॲग्रिकल्चर लँड एक छोटा फार्म हाऊस आहे, त्याच्यावर 45 गुंठेचं आहे आणि ही त्यांनी 2002 साली घेतलेली होती आणि ती 1,28,000ला घेतली होती. आत्ता तिची सध्या प्रेझेंट व्हॅल्यू अंदाजे त्यांनी लिहिल्याप्रमाणे 16 लाख रुपये आहेत आणि त्यांना वार्षिक उत्पन्न ह्या प्रॉपर्टीतून 4 लाख आहे. म्हणजे 45 गुंठ्याच्या या फार्म हाऊसमध्ये श्री अनिल कुमार पवार यांना 4 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. म्हणजे 40,000 रुपये वार्षिक महिन्याला उत्पन्न असेल अंदाजे, पुढे मागे बघा. आता दुसरी प्रॉपर्टी बघा, ही NA आहे, नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि हे 3 प्लॉट आहेत. ह्या 3 प्लॉटचं पहिला क्रमांक एरिया आहे, त्याचं व्हॅल्युएशन आहे, कॉस्ट ऑफ फर्स्ट प्लॉट होता 3,22,000, त्याची आता मार्केट व्हॅल्यू आहे 60 लाख रुपये. दुसरा प्लॉट आहे 1,44,000, त्याची आता व्हॅल्युएशन आहे 22 लाख रुपये. आणि तिसरा प्लॉट आहे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन, तो आहे 1,42,900, त्याची आता मार्केट व्हॅल्यू आहे ॲप्रॉक्स 50 लाख रुपये, म्हणजे 50 लाख रुपये. आता ही पाथर्डीतली जागा आहे. आता त्यांनी असा तपशील दिलेला आहे, द प्लॉट वॉज ओन्ड बाय माय नेप्यून तुषार विजय पवार विच वॉज गिफ्टेड टू माय मदर, ठीक आहे, बाय हर ग्रँडसन. ह्यांच्या पुतण्यानी यांच्या नातेवाईकांनीच हा प्लॉट ह्या मालकीचा होता त्यांच्या, आणि ह्यांच्या मातृश्रींना त्यांनी एक बक्षीस पत्राद्वारे दिलं, म्हणजे नातूंनी दिले असं याच्यात उल्लेख आहे. तर आता त्याची सद्यस्थिती काय आहे, तर त्यांच्याकडे कसा येणार आणि कसा आला आहे ते त्यांचं तपशील आहे. द मदर एक्झिक्युटेड विल अँड शी विल गिफ्टिंग दिस प्लॉट मी ॲज पर विल, म्हणजे नातवानी आजीला दिलेलं आहे आणि ह्यांच्या आईकडून विलप्रमाणे बक्षिसाद्वारे यांना भेटलेलं आहे. आता परत तिसऱ्या प्लॉटवर येऊ आपण. लोकॅलिटी आहे पुणे शिवाजीनगर, फ्लॅट आहे. हा फ्लॅटचं दोन पार्किंग मिळून 180 स्क्वेअर मीटर आहे. कॉस्ट ऑफ फ्लॅट आहे 77 लाख रुपये. आता त्याची अंदाजी किंमत आहे 1,94,00,000 आहे, 1,94,00,000. आता हा कसा आला, तर गिफ्ट बाय द ग्रँडसन टू माय मदर, म्हणजे नातवानी त्यांच्या आजीला किंवा यांच्या आईला हा बक्षिसाद्वारे दिला. आणि नंतर हाच प्लॉट ह्यांच्या मातुश्रींच्याकडून वसियत बक्षीसपत्र आणि विलप्रमाणे सपोज टू गिफ्ट दिस फ्लॅट टू मी ॲज पर विल, म्हणजे पुन्हा हा प्लॉट अनिल कुमार पवार यांच्याकडे आला. परत आता बघा, सटाणा शहरामध्ये हा नाशिकचा एक भाग आहे, तिकडे सुद्धा 95 स्क्वेअर मीटरचा आहे.
त्याची मूळ किंमत होती 28 लाख रुपये, नंतर आता त्याची व्हॅल्यू आहे 30 लाख रुपये. आता हा श्री अरुण खंडेराव पवार यांच्या नावावर आहे होता. आता हा सुद्धा श्री अनिल कुमार पवार यांना म्हणजे गिफ्टनी मिळालेला आहे असा उल्लेख त्यांनी स्वतःनी केलेला आहे. ॲज फार ॲज फॅमिली ॲडजस्टमेंट कन्सर्न इट इज डिसाइडेड टू गिफ्ट दिस फ्लॅट टू मी बाय ऑल द फॅमिली मेंबर्स. ठीक आहे. हा आता हे जे तुम्ही गिफ्ट आणि विल सगळं बघितलेलं आहे. आता ह्या गिफ्ट आणि विलमध्ये एक म्हणजे थेट अनिल कुमार पवार यांना एकच गिफ्ट मिळालेलं आहे आणि 2 जे आहेत त्यांच्या वसियतद्वारे गिफ्टद्वारे. म्हणजे मुळात ही प्रॉपर्टी असा उल्लेख नाही आहे की ही प्रॉपर्टी खरेदी कोणाकडून केलेली आहे, ह्यांच्या फॅमिली मेंबरनी कुठल्या स्त्रोत्राकडून ही खरेदी केली, म्हणजे त्याचा बाजारभाव नक्की काय होता, ह्याच्यात जो नमूद केला आहे तोच होता का जास्ती होता, ती खरेदी कुठल्या प्रकारे केली आणि ह्यांच्याकडे ही आली तर तेव्हा नक्की काय व्हॅल्युएशन होतं. खरं म्हणजे ह्यांनी ही स्वतः जाहीर केलेली मालमत्ता आहे. याच्यात आरोप करण्यासारखं काहीच नाही. आमची फक्त शासनाकडे एकच गाऱ्हाण आहे की ह्या अधिकाऱ्यांना आपण 100 दिवसाचा कार्यक्रम आयोजन करून दिलेलं होतं यांचे परफॉर्मन्ससाठी. तर आता आमचं सुद्धा असं आहे की या संशयास्पद बाबी आहेत त्याची चौकशी व्हावी आणि कुटुंबियाद्वारे गिफ्ट डीड आणि वसियतद्वारे संपत्ती हस्तांतरण झालेली आहे श्री अनिल कुमार पवार यांचं खरंच पडताळणी करावी का नक्की व्हॅल्युएशन काय आहे. नाहीतर हे बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट 1988 प्रमाणे याची खरं म्हणजे हे अंतर्गत चौकशी होणे गरजेचे आहे. कारण बघा एक गिफ्ट येईल 2 गिफ्ट येईल पण सर्व गिफ्ट आल्या आम्हाला याच्यात आक्षेप काही नाही आहे, त्यांना गिफ्ट भेटू शकतात. पण सरकारच्या डोळ्यावर धूळफेक करून जर हे झालं असेल तर आम्हाला वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रहिवाशांना आम्हाला भूमिपुत्रांना आम्हाला आमचे अधिकारी काय करतात आणि त्यांचं चौकशी किंवा त्यांच्यावर संशय जर आम्हाला असेल, संशयाची सुई जर असेल तर आमचा हक्क बनतो की राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही ह्या संदर्भात तक्रार करावी आणि याची चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी. का तर वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचार सारखे झालेले आहेत. म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टर लॉबी इकडे नेमलेली आहे, ती त्याच कॉन्ट्रॅक्ट भेटतात. काही आत्तासुद्धा विधान भवनामध्ये काही घनकचराचं एक आरोप आलेला आहे. भरपूर कारवाई झालेली आहे. IAS प्रमोशन झालेलं आहे साहेबांचं. म्हणून आम्हाला एकच आहे की आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा हे पत्र दिलेले आहेत की ते आमचे पालक आहेत पालघर जिल्ह्याचे माननीय श्री गणेशजी नाईक यांना आम्ही सुद्धा पत्र दिलेलं आहे का त्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक पत्र गेलं पाहिजे. राज्याचे विरोधी पक्ष नेते दोन्ही हाऊसचे विरोधी पक्ष यांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे की आमच्या वसई विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत हे जे मोठे घोषणा होतात या शासन सक्रिय आहे, शासनाला आमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे, पण अधिकारीची ही मालमत्ता किंवा काय आता बघा हे आयुक्त महोदयांचं असून द्या पण आयुक्त महोदयांच्या बरोबरच जे त्यांच्या संलग्न जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा ही खरं म्हणजे चौकशी लागली पाहिजे. खरं म्हणजे हा छोटा विषय नाही आहे. आपण आरोप करत नाही आहोत पण आपण एक घराणं घालतोय आपल्या मुख्यमंत्र्यांना की आपल्या माध्यमातून ह्या शासनाचं पारदर्शकता ही जनतेसमोर यावी आणि यांची विशेष समिती नेमून यांचं जर खरंच जर हे सापडत असतील तर यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. खरं म्हणजे या अधिकाऱ्यांना कुठे पोस्टिंग घ्यायची असते ह्यांची ह्या लोकांनी अंतर्गत माहितीप्रमाणे फिल्डिंग लावलेली असते. कारण मी इकडे जाणार आहे मी तिकडे जाणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जर असा भ्रष्टाचार होत असेल तर नेहमीच भूमिपुत्र म्हणून आम्ही नक्कीच आवाज उठवू. आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये असे आता विकास कामं होणार आहेत, वाढवण बंदर होणार आहेत. जर अशा टायमाला अशा जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट होणार आहे अशा जिल्ह्यामध्ये जर असे अधिकारी जर संशयित अधिकारी असतील तर त्यांची इकडेच नाही तर एका कान्याकोपऱ्यात ठेवून यांचे प्रामाणिकपणे चौकशी लागली पाहिजे. चौकशीच नाही तर पूर्णपणे यांचं पितळ वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नागरिकांसमोर उघडलं पाहिजे.
याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.